दादा काय नाव तुमचं? हर्षद शंकर गुंबाडे. कुठून आले तुम्ही? आम्ही हिरावाडी, पंचवटी, नाशिक. नाशिकमधून आले. किती दारू प्यायची तुम्ही माझ्याकडे येण्यापूर्वी? आम्ही 15-1 वर्षापासून महिना कंटिन्यू दारू चालायची. 7 ते 8 म्हणजे असं म्हणजे कंटिन्यू सकाळ संध्याकाळ अशी दारू चालायची माझी. त्याच्यामुळे मला खूप त्रास बी होऊन गेलेला होता. त्याच्यामुळे मग ना हिने सांगितलं ही तुमची रील्स बघितली. त्याच्यामुळे मग आम्ही इथं म्हटलं एक शेवटचा एक पर्याय बघू म्हटलं. बरोबर. आणि मुलं बाळ बी नव्हते व त्याच्यामुळे म्हटलं मग सरांनी अच्छा, तुम्हाला लग्नाला किती वर्ष झाले? आता कमीत कमी 7 वर्ष झालेली. 7 वर्ष झाले 7 वर्ष. आणि मूलबाळ नव्हतं? मूलबाळ नव्हतं. काय कारण सांगितलं होतं डॉक्टरांनी? दारूचं. अच्छा, दारू जास्त पिल्यामुळे. किती दारू. क्वार्टर प्यायचे दिवसभरातून? दिवसभरामधून कमीत कमी 3 एक होऊन जायच्या, 3 किंवा 4. अच्छा, ओके. एवढे दारू प्यायचे त्याच्यामुळे मूलबाळ पण होत नव्हतं. 6-7 वर्ष झाले. 6-7 वर्ष. तुम्ही स्वतःहून आले, तुमची स्वतःची इच्छा झाली आणि स्वतःची बी इच्छा होती आणि पण मला ना मूलबाळाची जास्ती गरज होती बुवा. त्याच्यामुळे म्हटलं एक तुमच्याकडे एक बघू म्हटलं एक म्हणजे ओके, चान्स घेऊन. चान्स घेऊन बघू. ओके. पण मला खूप फरक पडला पण त्या गोष्टीचा. हां. अच्छा, काय फरक पडला? कसं वाटतंय आता? म्हणजे आता दारूची इच्छा होतच नाही. तिथं म्हणजे मग आता वळण नाही का काहीच नाही. पण मी ना एकदा तुमची एक इंजेक्शन घेऊन बघितलं. पण म्हटलं एक दारू घेऊन बघितली मी. पण मला एक खूप त्रास झाला. त्यानंतर मग त्याच्याकडं मग आरी गेलोच नाही. अच्छा, गेलेच नाही. ओके. अच्छा, आता जॉबला जात आहे. जॉब कंटिन्यू. ताई, तुम्हाला कसं वाटतंय आता? चांगलं. आणि याच्या आधी काही तुम्ही कोणाकडे ट्रीटमेंट घेतली होती ना डॉक्टरांकडे? डॉक्टरांकडे घेतली होती. तिथे काही मला फरक वाटला नाही त्यांचा. ओके, आपल्याकडे फरक पडला. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. असेच व्यसनमुक्त राहा आणि लवकर गोड बातमी घेऊन या, आम्हाला सांगा. हो, हां, ठीक आहे, धन्यवाद.